रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या धोकादायक आंबेनळी घाटात सोमवारी आज पहाटे भीषण अपघात होऊन 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. कोकणातून साताऱ्याकडे निघालेली स्कॉर्पिओ MH11 DN 2340 सुमारे 1200 फूट खोलदरीत कोसळल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. पहाटे सुमारे 2:45 सुमारास हा अपघात झालाय. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर रेस्क्यू टीम, भाटिया रेस्क्यू ग्रुप, प्रतापगड रेस्क्यू टीम, सिस्केप, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले होते. आंबेनळी घाटातील तीव्र उतार, अतिशय अवघड मार्ग, शेकडो फूट खोल दरी आणि मध्यरात्रीची वेळ यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तर ही विविध रेस्क्यू पथकांनी समन्वय साधत मृतदेह बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. सकाळपर्यंत बचाव कार्य सुरू होते. यामध्ये मृतांमध्ये महेश अनिल पवार वय वर्ष 25, आदित्य अशोक साळुंके वय वर्ष 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25 वर्ष, नितीन किसन नायकोंडे वय 35 वर्ष. वरील सर्व मृत व्यक्ती आसगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत. आंबेनळी घाट यापूर्वीही अनेक भीषण दुर्घटनांचा साक्षीदार ठरलाय. काही वर्षापूर्वी याच घाटाच्या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाची बस खोल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेच्या आठवणी आजही ताज्या असताना पुन्हा एकदा 8 जणांचा बळी घेणाऱ्या या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान आसगाव गावावर शोककळा पसरली असून एकाच गावातील 8 तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन. सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळलेली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देतात.